नमस्कार भक्तांनो, तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। तर सप्ताह काळामुळे मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही आणि अक्षय तृतीयेची एवढी इम्पॉर्टंट माहिती मला तुम्हाला द्यायची होती म्हणून मी व्हिडिओ अपलोड करत आहे। तर प्लीज सगळ्या व्हिडिओ बघा, मी खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। कारण अक्षय तृतीया हा खूप शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावर नेमकं तुम्हाला पितरांची सेवा कशी करायची आहे, कोणत्या वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे, कोणत्या वस्तू खरेदी नाही करायची आहे, देवांची कशी पूजा करायची, सगळी माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेला आहे। त्यामुळे प्लीज सगळ्या माहिती तुम्ही जाणून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही सेवा करून बघा अक्षय तृतीयाला। कारण अक्षय तृतीया हा खूप महत्त्वाचा मुहूर्त आहे। कारण या दिवशी काय काय घडलेलं आहे या ऐतिहासिक क्षणाबाबतही मी तुम्हाला शेअर केलेली आहे। आता या व्हिडिओमध्ये मी ते सांगणार नाही। तर अक्षय तृतीयाला दीपदान जे आहे ते खूप महत्त्वाचं दान म्हणलं गेलेलं आहे। तर अक्षय तृतीयाला दीपदान म्हणजे दिवा कुठे लावायचा आहे, दीपदान कसं करायचं आहे, याचं महत्त्व काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। फक्त एक दिवा लावल्याने अखंड लक्ष्मी तुमच्या घरी वास करणार आहे, अनंत काळापर्यंत तुमचा जो हा पुण्य आहे तो वाढतच राहणार आहे। तर कुठे नेमकं लावायचं आहे आपल्याला हे दिवा ते या व्हिडिओमध्ये, ते हलतंय ना, हळू टॅप करायचं त्याला, वाईट येतोय ना, बोल। तर आपली संध्याकाळच्या वेळेला सकाळी तर तुम्ही तुळशीची पूजा करतच असता। सकाळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्घ द्या आणि सकाळी तुम्ही दिवा लावा, सकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, तुळशीची पूजा करा, सूर्याला अर्घ द्या आणि संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर सकाळीही तुम्ही दिवा लावू शकता, पण कमीत कमी संध्याकाळी तर लावायला अजिबात विसरू नका। सकाळी एके वेळेला नाही लावलं तर हरकत नाही, पण संध्याकाळी आपल्या घराचे जे दरवाजा आहे त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। कारण या दिवशी प्रदोष काळामध्ये दररोजच आपल्याला लावायचा असतो, पण नेमकं या दिवशी आवर्जून लावावे, जे कधीच लावत नाही त्यांनी सुद्धा लावायचं आहे। म्हणून मी हे तुम्हाला प्रेशर देऊन बोलत आहे की ते आवर्जून तुम्हाला हे करायचं आहे। या दिवशी दोन्ही बाजूला आपल्याला तुपाचं शक्य झालं तर तुपाचा दिवा लावा, नाहीतर तेलही असलं तरी काही हरकत नाही, तुमची भक्ती मॅटर करत असते। एकदम प्रसन्नचित्त असं वातावरण असायला हवंय। संध्याकाळच्या वेळी आई लक्ष्मी आपल्या घरात येत असते, म्हणूनच आपल्याला सांगितलं जातं की संध्याकाळच्या वेळी घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद, कोणाला शाप देणं, चिरकाचिरकी करणं, चिरकून घेतात ना माता भगिनी, मुलं त्रास देतात म्हणून आया सगळं चिरकत असतात, किंवा मुलामुलांमध्ये भांडण असतो, किंवा नवरा बायकोमध्ये भांडण वादविवाद होत असतात। तर आई लक्ष्मी आपल्या घरापर्यंत यावं आणि त्यांना, आता तुम्ही कोणाच्या घरी गेलं ते भांडण केलं तर तुम्हाला चांगलं वाटणार का? तुम्हाला असं वाटेल की कधी कधी मी निघून जाऊ। तर त्याच प्रकारे आई लक्ष्मी ही वापस जात असतात। त्यामुळे संध्याकाळी सुगंधित अगरबत्ती, धूप, दीप लावून घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये उजेड असायला हवं। दाराच्या बाहेर उंबरठ्यावर आपल्या दोन्ही साईडला दिवा असायला हवा, कारण प्रकाशमय दिवा एक मन प्रसन्न होत असतो आपल्याला सुद्धा जर दिवा लावलेला असेल तर कधी बघा, आणि ज्या वेळेला तुळशीजवळ दिवा नसला तर कसं तुम्हाला वाटेल बघा, एकदम वाईट वाटत असतं। त्यामुळे एकदम प्रसन्न वाटायला पाहिजे वातावरण असं, जेणेकरून आई लक्ष्मी स्वतः मजबूर व्हायला पाहिजे आपल्या घरामध्ये आगमन करायला। तर असं प्रसन्नचित्त तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर 2 दिवा लावायचा आहे। तुळशी समोर तुम्हाला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे। आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे, जी पितरांची दिशा अशी मानली जाते, अशा पितरांच्या, कारण अक्षय तृतीया हा फक्त देवांची पूजा करायचा असा हा सण नाही आहे, तर त्या दिवशी पितरांचाही मान सन्मान करणे, पितरांना होम हवन तर्पण दीपदान करणे याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। कारण पितर हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहे, त्यामुळे पितरांची सेवा करायची आहे। या दिवशी आपल्याला आपल्या जे घराचं दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे। तुळशीची दिवा झाली, उंबरठ्यावर आपली जे घराच्या बाजूला 2 दिवे आहेत दोन्ही साईडला, ते दिवा झाले। दक्षिण दिशेला आपण दिवा लावलो, त्यानंतर आपल्या घरातलं जो उत्तर दिशा आहे, उत्तर दिशाचे आधिपत्य कोण आहे, तसं जर बघायला आपण गेलं तर पूर्ण तसं 4 दिशा आहेत मुख्य, उपदिशा 8 आहेत मिळून, मुख्य आणि उपदिशा, आणि त्यातही उपदिशा जर म्हणायला गेलं तर डायरेक्ट टोटल 16 डायरेक्शन आपले आहेत। त्या प्रत्येक दिशाचे जे देवता आहेत ते वेगळे वेगळे आहे। कारण जेव्हा वास्तुपुरुष जन्मले होते तेव्हा ते खूप विशाल काय होता त्यांचा शरीर, ते खूप गोंधळ करत होते, पूर्ण पृथ्वी हालत होती, सगळीकडे हडकंप झाला होता। त्यामुळे प्रत्येक देवतांनी त्यांना काय केलं,
खाली झोपवलं गेलं तर तुम्ही तेव्हा वास्तुपुरुषचा बघा, ते झोपलेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक पायाकडे देव आहे, हाताला धरलेले देव आहे, त्यांच्या पोटावर बसलेले देव आहे. अशा प्रकारे प्रत्येक दिशामध्ये एक एक देव बसलेले आहेत, म्हणजे प्रत्येक दिशाचे एक एक आधिपत्य गाजवलेले एक देव बसलेले आहेत. त्याच प्रकारे उत्तर दिशावरती कोण बसलेले आहेत, तर उत्तर दिशा हे आई लक्ष्मीची आणि कुबेर महाराजांची दिशा आहे. आणि असं कोणी नाही आहे या जगामध्ये ज्याला आई लक्ष्मीचा किंवा कुबेर महाराजांचा आशीर्वाद नकोय. त्यामुळे उत्तर दिशा, आपल्या घराची जी उत्तर दिशा आहे, या दिवशी आई लक्ष्मी प्रसन्न व्हावे. कुबेर महाराज, जे कुबेर भंडार त्यांचा आहे स्वतःचा, तर असं कुबेर महाराज प्रसन्न व्हावे म्हणून आपल्याला उत्तर दिशामध्ये सुद्धा एक दिवा त्यांच्या नावाखाने आपल्याला लावायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरातला जो ईशान्य दिशा आहे, आता ईशान्य दिशा म्हणजे ज्या दिशामध्ये ईश्वरांचा वास असतो त्याला ईशान्य दिशा म्हणलं जातं. तर ईशान्य दिशामध्ये जे इतर देव आहेत त्यांना नमस्कार करून तुम्ही ईशान्य दिशामध्ये सुद्धा एक दिवा लावायचा आहे. तिकडे तुम्ही गंगा आहे तुमच्या आजूबाजूला, गंगा स्नान तुम्ही करा, दीप दान करा, तिकडे दिवा लावा. तुम्ही दीपाचं दान करा. नाही आहे एखादा पाण्याचा स्रोत आहे तिकडे लावा. आता आपल्या घरामध्ये समजा विहीर नाही आहे, आपल्याकडे हँडपंप नाही आहे, आपल्याकडे नदी नाही आहे, आपल्याकडे तलाव काहीच नाही आहे, तर आपल्या घरातला जो पाणीचा स्रोत आहे, आता पाणीचा स्रोत एकतर वॉशरूम मध्ये असतो, दुसरा टॉयलेट मध्ये असतो, तर इतर दोन्ही ठिकाणी आपण दिवा लावू शकत नाही. तर तिसरा पाणीचा स्रोत कुठं असतो, जे आपण बेसिन असतो, बेसिनच्या बाजूला तुम्ही एखादा हांडा भरून ठेवत असाल, एखादा माठ भरून ठेवत असाल, तर जिकडे पाण्याचा स्रोत आहे, टॉयलेट बाथरूम मध्ये आपण दिवा नाही लावू शकत, तर जिकडे पाण्याचा स्रोत आहे, जिकडे माठ आहे, हांडा आहे, तिकडे तुम्ही एक दिवा लावा. कारण जिकडे पाण्याचा स्रोत आहे तोही पितरांची दिशा म्हणून गृहीत धरले आहे, कारण त्याने पितर प्रसन्न होत असतात, तर तिकडे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर आपला जो देवारा आहे, आपल्या घराचे जे देव आहे, तिकडेही आपण दिवा लावतच असतो. तर अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर घरांच्या या सर्व दिशामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे. आणि कमीत कमी तो दिवा 2 ते 3 तास तरी चालायलाच हवंय. तर त्या दिवा नेमकं तुम्ही कधी लावणार आहे, तर तोही प्रदोष काळाच्या आधीपासूनच आपल्याला लावायचा आहे. म्हणजे एक 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत तुम्हाला तो दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. कारण हा मुख्य काळ असतो ज्या वेळेला आई लक्ष्मी आणि भगवान जे कृष्ण आहेत, जसं की आपल्या गोधुली बेला ज्याला म्हणलं जातं, कारण या वेळेला भगवान जे कृष्ण आहेत आपल्या गायींसोबत ते आपल्या घरी परतत असतात वापस. म्हणून भगवान कृष्ण आई लक्ष्मी यांचं आगमन व्हावं, आपल्या घरावरती आई लक्ष्मीचा अखंड वास राहावं, आपल्या घरामध्ये जे आर्थिक चणचण आहे, वादविवाद आहे, भांडण तंटे आहे, कोणत्याही प्रकारचे त्रास आपल्याला होऊ नये, सगळं देवतांचा आपल्याला आशीर्वाद व्हावं. एवढे सेवा केल्याने तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळणार आहे. आई लक्ष्मी, भगवान नारायण, इतर जेवढेही देव आहे सगळ्यांचा आशीर्वाद भरभरून मिळणार आहे. आणि तुमच्या घरातील कोणतीही समस्या राहणार नाही. तर नक्की या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी नक्की दिवा लावा, जेणेकरून तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न मिटणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.